नमस्कार. आजच्या हॅलो डॉक्टर कार्यक्रमात मी डॉक्टर चेतन दिलीप साळुंखे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. हॅलो डॉक्टर हा आमचा लोकप्रिय कार्यक्रम आहे ज्यामध्ये आम्ही तुमच्या आरोग्यविषयक प्रश्नांचं तज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन घेत असतो. आजचा कार्यक्रम हा आमचा प्रायोजित कार्यक्रम आहे. विषय आहे रोगप्रतिकार शक्ती वर्धन आणि आयुर्वेद. प्रेक्षको, आज सकाळीच मला शाळेत सांगितलेली एक गोष्ट आठवते. जर का एखाद्या राज्यावर जर शत्रुपक्षाने आक्रमण केल्यास त्या राज्यातील सैन्य संपूर्ण ताकदीने त्या शत्रुपक्षावर तुटून पडत असत आणि अर्थातच युक्तीसोबतच सैन्यबळावर त्या राज्याचा विजय हा अवलंबून राहत असे. जर का हीच उपमा आपण जर मानवी देहाला दिल्यास एखाद्या रोगाचा अटकाव करण्यासाठी त्या शरीरातील जे व्याधीक्षमत्व घटक असतात म्हणजे लिम्फोसाइट्स हे तुटून पडतात. परंतु काही वेळेस कुलज व्याधींचा इतिहास असेल, अपत्यकर पालन, मिथ्याहार विहार यामुळे रोगप्रतिकार शक्ती कमी होते आणि विविध आजारांना सुरुवात असते. मग ही रोगप्रतिकार शक्ती कसे वाढवता येईल, त्याच्यावर कोणते उपचार करता येतील, या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आज आपल्याकडे आलेले आहेत सुप्रसिद्ध आयुर्वेद तज्ञ वैद्य समीर गोविंद जमुनी सर. नमस्कार सर. आजच्या हॅलो डॉक्टर कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. वैद्य समीर गोविंद जमुनी हे विख्यात आयुर्वेद तज्ञ आहेत. पुणे विद्यापीठातून त्यांनी आयुर्वेदाचार्य ही पदवी संपादन केलेली आहे. नर्गिस दत्त मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल बार्शी आणि विश्ववती आयुर्वेद रुग्णालय कोल्हापूर येथे सर प्रधान चिकित्सक आहेत. कॅन्सर, हृदरोग, एड्स, वंध्यत्व आणि किडनी फेल्युअर यामध्ये सरांचा विशेष हातखंड आहे. आज आपण त्यांच्यासोबत रोगप्रतिकार शक्ती वर्धन आणि आयुर्वेद या विषयावर चर्चा करणार आहोतच, त्यांचं मार्गदर्शन घेणार आहोतच. त्याबरोबरीने आपलाही सहभाग आजच्या कार्यक्रमात अपेक्षित आहे, आवश्यक आहे. आमच्याशी संपर्क साधण्यासाठी आणि तुमचे नेमके प्रश्न विचारण्यासाठी कृपया तुम्हाला लागतील आमचे दूरध्वनी क्रमांक. संपर्कासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 24908050 किंवा 24988050. मुंबई बाहेरील प्रेक्षकांनी 022 हा STD क्रमांक डायल करायला विसरू नका. कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी प्रेक्षकांसाठी आमच्या काही सूचना आहेत. प्रश्न विचारताना कृपया तुमच्या टीव्ही संचाचा आवाज थोडा कमी ठेवा जेणेकरून तुमचे नेमके प्रश्न आमच्यापर्यंत स्पष्ट ऐकू येतील. विषयाच्या अनुषंगाने येणारे प्रश्न आम्हाला तुमच्याकडून अपेक्षित आहेत. कार्यक्रमाचा मध्यभागी व कार्यक्रमाच्या शेवटी आजच्या तज्ञांचा पत्ता, दूरध्वनी क्रमांक आणि ईमेल ID आम्ही दाखवणार आहोत, तो कृपया तुम्ही नोंदवून घ्यावा. तसेच तुमच्या मोबाईलमध्ये जर कॅमेरा असल्यास तुम्ही फोटो देखील काढू शकतात जेणेकरून ते तुमच्या संग्रही राहील. तसेच कार्यक्रमाच्या मधोमध मी तुम्हाला काही विविध विषयांवर महत्त्वाची माहिती देखील देणार आहे. चला तर मग आजच्या चर्चेला सुरुवात करूया. सर, पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत. सर, रोगप्रतिकार शक्ती म्हणजे काय काय सांगणार सर आमच्या प्रेक्षकांना? कसं आहे, रोगप्रतिकार शक्ती हे लहानपणापासून हा शब्द आपण ऐकलेला असतो आणि त्यासाठी व्हॅक्सिनेशन करायचं, काही इंजेक्शनचे टीके लावायचे वगैरे असंच आपल्या डोक्यामध्ये असतं. पण आयुर्वेदाची कन्सेप्ट ही थोडीशी वेगळी आहे. आपल्या शरीरामध्ये जो जाठराग्नी आहे तो जितका चांगला असेल तेवढी रोगप्रतिकार शक्ती ही चांगली असते. म्हणजे रोगा हा सर्वेपी मंदेग्नो सुतराम उदराणीच असं म्हटलेलं आहे. आणि मला असं आठवतंय आमच्या आजोबांनी सांगितलेली जुन्या काळची गोष्ट की भारत स्वतंत्र होण्याच्या आधीच्या काळामध्ये प्लेग वगैरे खूप मोठ्या प्रमाणात व्हायचा. आणि त्यावेळेला इतकी प्रेतं पडलेली असायची की तरुण वर्ग त्या प्रेतांची विल्हेवाट लावण्याच्या मागे असायचे. आणि त्या आजोबांनी मला सांगितलं की ते त्यावेळेला तरुण होते, तर 20-25 जण ती मुलं असायची आणि संपूर्ण गावातल्या त्या प्रेतांची विल्हेवाट वेगवेगळ्या धर्माच्या जातीच्या रिवाजानुसार करायचे. तर त्याच्यात त्यांच्या असं लक्षात आलं आजोबांच्या की एक 4-5 दिवस त्यांना इतकं काम पडायचं की जेवायलाही फुरसत मिळायची नाही. आणि त्यापैकी ही जी मंडळी होती ज्यांना उपवास घडलेले होते त्यांना कुणालाही ह्या आजारांची लागण व्हायची नाही, साथीच्या रोगांची. मग ह्याच्यावरनं एक गोष्ट सिद्ध होते जी आयुर्वेदात सांगितली ती म्हणजे लंघनम परमौषधम. आणि त्याच्यामुळे लंघन केलेल्याचा परिणाम त्यांच्या शरीरावरती एवढा चांगला आलेला होता. म्हणजे आपण जे खातोय ते माफक खायला सुरुवात केली तरी आपली रोगप्रतिकार शक्ती वाढू शकते. आपण व्यायाम केला तरी आपली रोगप्रतिकार शक्ती वाढू शकते. माफक व्यायाम करणं, प्राणायामाने ती वाढू शकते, ब्रह्मचर्य पालनाने ती वाढू शकते. अशी प्रत्येक गोष्ट की जी शरीरातले दोष, धातू आणि मल यांना सक्षम बनवते, ती प्रत्येक गोष्ट ही आपल्या रोगाची प्रतिकारशक्ती वाढवत असते. हे जर लक्षात घेतलं ना तर अग्नी जो आहे आपल्या शरीरातला तो महत्वाचा आहे. आणि अग्निमूलम बलम पूसाम असं म्हटलेलं आहे. अग्नी हे माणसाचं बळ आहे. बळाच्या वेगवेगळ्या प्रकार आयुर्वेदामध्ये सांगितले. सहज बल म्हणजे आई वडिलांच्या पासून आपल्याला जो बळ मिळालेला आहे तो जो भाग आहे तो त्याच्यामध्ये येतो. युक्तिकृत बल जे आहे ते आपल्या व्यायामातनं वगैरे आपण मिळवू शकतो.
अशा वेगवेगळ्या गोष्टींचं जे बल आहे ते आपण गर्भ या अवस्थेत ज्या वेळेला तयार होत असतो, ऋतुक्षेत्र अंबुबी ज्या 4 गोष्टीतून, त्यावेळेला ज्या गोष्टी आपल्या शरीराला बनवतात त्याच्यामध्ये मातृज भाव आहे, पितृज भाव आहे, सत्वज आहे, आहारज आहे, सात्मज आहे आणि आत्मज भाव आहे. तर त्यातला आत्मज भाव सोडून बाकीचे सगळे जे आहेत ते वैद्याच्या अखत्यारीमध्ये येतात. आणि त्याच्यावरती जर काम केलं गेलं, म्हणजे बीजसंस्कार आणि गर्भसंस्कार जर केले गेले तर उत्तम पद्धतीचा गर्भ आणि बाळ जन्माला येतं आणि व्याधी क्षमत्व किंवा व्याधी प्रतिकार शक्ती जी आहे, ज्याला इम्युनिटी आपण म्हणतो, ती शरीराची उत्तम डेव्हलप करता येते. बरोबर. प्रेक्षको, निश्चितच सरांनी इथे आपल्याला जी आता माहिती दिली की कुलज इतिहासामध्ये जी आपल्याला आई वडिलांकडनं जी रोगप्रतिकार शक्ती मिळत असते ती किती महत्वाची असते आणि सोबतच आपण व्यायामातून किंवा प्राणायामातून जी साध्य करतो ती देखील महत्वाची असते. सर, माझा पुढचा प्रश्न आहे की आयुर्वेद शास्त्रामध्ये रोगप्रतिकारक शक्तीचं वर्णन नेमकं कसं केलंय सर? आता आपण जे बघितलं ह्याच पद्धतीने हे वर्णन आहे. आणि महत्वाचं कसं होतं की वेगवेगळ्या देशातले वेगवेगळे लोक जिथं राहतात त्याच्यानुसार त्यांच्या शरीरामध्ये जो काही बदल झालेला आहे आणि जी म्युटेशन्स व्हेरिएशन इतक्या वर्षात झालेली आहे त्यानुसार काही लोकांना येलो फिवर होत नाही, काही जणांना इतर काही जंतूंच्या ठराविक विशिष्ट जे आजार असतात ते होत नाही. भारतीय लोक जे आहेत ते इतर थंड प्रदेशात गेल्यानंतर सर्दी, ताप, पडसं, खोकला त्यांना फारसं होत नाही. पण युरोपियन कंट्रीमधला माणूस इथं उतरला विमानतळावरती गेले की शिंकायला सुरुवात करतो. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी त्याच्यात एन्व्हायरमेंटल फॅक्टर हा सुद्धा महत्वाचा असतो. कोणत्या देशात आपण जन्माला आलेला आहे, कोणत्या ऋतूत आपण आईच्या पोटामध्ये तयार झालोय, कोणत्या ऋतूमध्ये आपण ह्या पृथ्वी तलावरती अवतीर्ण झालोय, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या व्याधिक्षमत्वाच्या हिशोबाने लक्षात घेतलेल्या आहेत आयुर्वेदाने. आणि हे सगळं लक्षात घेऊन शरीर लवकर पडू नये आजारांच्या हिशोबाने आणि दीर्घायुष्य मिळावं याच्यासाठी ज्या काही गोष्टी सांगितल्या त्यात रसायन सेवन आहे च्यवनप्राशसारखं प्रकृतीनुसार, किंवा पंचकर्माचा वापर सांगितलेला आहे. वेगवेगळ्या चर्या सांगितल्या आहेत आयुर्वेदामध्ये. दिनचर्या सांगितली आहे, ऋतुचर्या सांगितली आहे, रात्रीचर्या सांगितली आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आहार, निद्रा आणि ब्रह्मचर्य या 3 गोष्टींचा जो उहापोह केलाय ना तो शरीरातला आजार शरीरात उत्पन्न होऊ नये पहिल्यांदा. मग तो कोणताही असू दे, संसर्गजन्य आजार असू दे किंवा शरीरामध्ये दोष धातुमलांच्यामध्ये विकृती होऊन उत्पन्न झालेले मूळव्याधीसारखे, आम्लपित्तासारखे आजार असू दे, या सगळ्याकडे आयुर्वेदाने ह्या पद्धतीने लक्ष दिलेलं आहे. आणि त्यात रोगप्रतिकार शक्तीवरतीच पहिल्यांदा जो भार आहे तो दिलेला आहे. तुम्ही असं एक लक्षात घ्या की आयुर्वेद ग्रंथ कोणताही काढून जर बघितला चिकित्सेच्या हिशोबाने किंवा उपचारांच्या, तर ग्रंथकार पहिल्यांदा मेडिकेटेड फूड देतात, अन्न देतात. आणि ते अन्न जे आहे ते औषधाच्या आधिपत्याखाली किंवा ते मिक्स करून तयार केलं गेलं तर पुढे औषधं देण्याची गरज पडत नाही. कारण अन्नातून आपला देह बनतो, अन्नातून आपलं मन बनतं आणि ह्या दोघांचा जर व्यवस्थित सक्षमपणे शरीरामध्ये जर काम चालू असेल तर व्याधी प्रतिकारशक्ती ही आपोआप वाढते. आणि नंतर त्याच्यानंतर जर तुमचं काम भागत नाही असं वाटलं तर मग औषधांचा विचार केला गेला. निश्चितच. प्रेक्षको, सहज आणि कुलस सोबत आपण ज्या देशात जन्माला आलोय त्या देशाचा काळ कसा आहे, ऋतू कसा आहे याच्यावर देखील रोगप्रतिकार शक्ती अवलंबून असते. सर, कार्यक्रमात पुढचा फोन आलाय सर आपल्याला. दत्तात्रय यांचा फोन आलाय लातूरवरून. नमस्कार दत्तात्रयजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हा, बोला. हा, नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. मी दत्तात्रय पिनाटे लातूरवरून बोलतोय. हा हा. सर, माझा प्रश्न असा आहे की माझ्या आईला कंबरदुखीचा त्रास आहे. अच्छा. आणि माझ्या आईचं वय आहे 45 वर्ष. तर त्या कंबरदुखीचा आणि रोगप्रतिकारक शक्ती तर याचा काही संबंध आहे? काही संबंध आहे का? सर, आपल्याला काही विचारायचं त्यांना? काही विचारायचं आपल्याला? नाही, त्यांनी सगळ्या प्रश्नाचं उत्तर देतील. सर, काय सांगणार? आता कसं आहे, वय वर्ष 45 आहे आणि कंबर दुखतीये, तर प्रत्येक गोष्ट जी आहे ना आजार उत्पन्न व्हायला लागला तर एक तर एजिंगमुळे होत असतं, म्हातारपण व्हिगरसली आल्यामुळे होऊ शकतं, किंवा मग जंतू संसर्ग झाल्यानंतरच्या ज्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये रोगप्रतिकार शक्तीचा आपण जास्त विचार करतो. पण असं लक्षात घ्यायला पाहिजे की आपल्या शरीरातल्या प्रत्येक घटकांचं जर आरोग्य चांगलं असेल आणि त्यांची व्याधी प्रतिकार शक्ती चांगली असेल तर मग मोठमोठे आजार सुद्धा त्यांना होणार नाहीत, जे ह्या पद्धतीचे शारीरिक आजार आहेत ते. आता वय 45 असताना त्यांचा पिरियड गेलाय की नाही हे पहिल्यांदा बघायला पाहिजे. आणि पिरियड जात असताना बऱ्याच वेळा काय होतं की हाडं जी आहे ती झिजायला सुरुवात होते, वात वाढायला लागतो आणि त्याच्यामुळे अस्थिधातू जो आहे तो शरीरातला क्षय पावा लागतो आणि त्यामुळे कमरेचा त्रास होण्याची शक्यता असते. पण त्यांचं पोट जर वाढलेले असेल तर कमरेचा त्रास त्यांना होऊ शकतो. वाकून काम करण्याची सवय असेल तरी त्यांना तो त्रास होऊ शकतो. किंवा ऑपरेशन्स करताना त्यांच्या पाठीच्या मणक्यात इंजेक्शन्स दिलेले असतील तर त्याचा परिणाम म्हणून त्यांची पाठ दुखू शकते. तर त्याला भरपूर कारणं आहेत. पाळी सुरू असताना त्या अंगारची पांढरं जात असेल किंवा गाठी पडत असतील तरी हा त्रास होऊ शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाठ दुखणारं किंवा कंबर दुखणारं जे प्रकरण असतं त्यात जर रुग्णाला विचारलं तुम्हाला बारीक ताप वाटतो का त्यावेळेला, तर तृतीयक आणि तृतीयक विपर्य आणि चातुर्थिक ज्वर नावाचा एक ताप असतो की जो निग्लेक्ट केलेला असतो कित्येक वर्षांनी, त्यामुळे पाठदुखी कंबरदुखी होऊ शकत असते. म्हणजे
निःसंशयपणे असं जर सांगता आपल्याला येईल की रसधातूशी संबंधित हे दुखणं असू शकतं किंवा अस्थिधातूशी संबंधित असू शकतं किंवा मज्जाधातूशी सुद्धा संबंधित असू शकतं. तर त्यांनी करायला काय पाहिजे, तर आळीव नावाचं धान्य त्यांना माहीत असेल, बदाम, आळीव, खारीक, दैनंदिन जीवनातल्या बाळणशेपा, बडीशेप आणि गोडांबी जी आहे अच्छा. त्याचा तुपामध्ये तयार केलेला लाडू, गाईच्या तुपामध्ये आणि साखरेत किंवा गुळामध्ये केलेला त्यांनी घ्यायला सुरुवात जर केली तर अशक्तपणामुळे उत्पन्न होणाऱ्या ज्या गोष्टी आहेत पाठदुखीच्या त्या कमी येतील. आणि नाकामध्ये एक एक थेंब बला तेल नावाचं तेल टाकायला पाहिजे. नक्कीच. दत्तात्रयजी, सरांनी जे आता तुम्हाला उपक्रम सांगितले ते एकदा करून बघा आणि तज्ज्ञ डॉक्टरचा देखील सल्ला घ्या. सर, माझा पुढचा प्रश्न आहे की रोगप्रतिकार शक्ती जी असते ती नेमकी कशावर अवलंबून असते सर? त्याच्यावर कशाचा इम्पॅक्ट असतो, त्याबद्दल काय सांगणार? रोगप्रतिकार शक्ती ही आयुर्वेदानुसार जर बघितलं गेलं तर पहिल्यांदा अग्नीवरती अवलंबून असते. अच्छा. अग्नी जर व्यवस्थित असेल तर धातूंचं पचन जे आहे ते व्यवस्थित होतं. अच्छा. अन्नाच्या पचनातून तयार होणारे जे धातू आहेत ते उत्तम पद्धतीने तयार होतात. आणि दुसरं म्हणजे जसं मडकं तयार करायला कुंभाराला माती भरपूर लागते, बरोबर सर. तसं आपलं शरीर तयार करायला ब्रह्मदेवाला रक्त भरपूर लागलेलं आहे. म्हणजे आयुर्वेदाने कोणत्याही प्रत्येक अवयवाच्या उत्पत्तीमध्ये रक्त हा एक घटक सांगितलेलाच आहे. त्यामुळे रक्त जर व्यवस्थित असेल, ब्लड फॉर्मेट व्यवस्थित असेल, ब्लड फ्लो व्यवस्थित असेल तर यकृत हे त्याचं मूलस्थान म्हणून सांगितलेलं आहे आणि ते चेकपोस्ट सारखं शरीरामध्ये ऍक्ट होतं. त्यामुळे तर यकृताच्या ठिकाणची परिस्थिती जी आहे दोष धातुमलांची ती व्यवस्थित असेल. ग्रहणीगत पचन म्हणजे इथं अग्नी असतो आपल्या ग्रहणी नावाच्या अवयवामध्ये, ज्याला आपण लहान आतडं म्हणू शकू, तर अशा ठिकाणी अन्नाचं पचन व्यवस्थित होणं ही प्रक्रिया जी आहे ती खूप महत्वाची आहे. म्हणजे एक तर रक्त, दुसरा आपला जो अग्नी आहे तो, आणि वायूच्या मधलं उदान वायू जो सांगितलेला आहे तो उदानो बलमुच्यते असं म्हटलेलं आहे. बळ त्याच्यावरती अवलंबून आहे. अशा शरीरातल्या ज्या गोष्टी आहेत त्यात प्राणायाम म्हणून काही भाग सांगितलेले आहेत आणि ती 10 प्राणायामांमध्ये शुक्र धातू असं सांगितलेला आहे. शुक्र म्हणजे ज्याला आपण व्यवहारात सीमेन म्हणतो, एवढाच फक्त कोता विचार त्याच्यामध्ये नाही आहे. स्त्रियांच्या बाबतीतही शुक्र असतं, पुरुषांच्या बाबतीतही शुक्र असतं आणि जननशक्ती त्याच्या आश्रयाने असते. तर हे जे आहे ते सुद्धा प्राणायतन म्हणून सांगितलेलं आहे आणि म्हणून ब्रह्मचर्याचं महत्व खूप आहे. तर शुक्र धातू, शरीरातला रक्त आणि अग्नी या 3 गोष्टींचा प्रखरपणे विचार वैद्यांनी करायला पाहिजे आणि रुग्णांनी तो ऐकून घ्यायला पाहिजे आणि त्यानुसार वागायला पाहिजे. असं केलं तर मोठमोठे आजार जे आहेत ते शरीरामध्ये उत्पन्न होत नाहीत आणि कालज मृत्यू नावाचा जो भाग आहे तो फक्त घडू शकतो, अकाल मृत्यू होऊ शकत नाही. अच्छा, नक्कीच. प्रेक्षको, आयुर्वेद हा आपल्या आयुष्याचा वेध असतो आणि त्याच्यामध्ये जी पचनक्रियेची संस्था आहे त्याच्याविषयी जे महत्व आहे त्याबद्दल सरांनी आपल्याला माहिती दिली. सर, आपल्याला पुढचा फोन आलाय, निलेश यांचा फोन आलाय कल्याणवरून. नमस्कार निलेशजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. मी आहे निलेश कदम, कल्याणमधून बोलतोय. प्रश्न माझा असा आहे की मी 3 किंवा 4था माळा चढलो ना की श्वासोश्वास मध्ये मला हे होतं, म्हणजे धगधग होते. अच्छा. आणि ते हार्टचं लक्षण आहे का? असं. आपलं वय किती सर? माझं वय 39 आहे. काही इतर आजार नाही? कसलाही आजार नाही. मी अजून तरी परफेक्ट आहे. मी डॉक्टरकडे जायची गरज नाही पडली मला अजून. बरं. काही विचारायचं? आणि व्यायाम करता का तुम्ही? हा, व्यायाम पूर्वी करायचो 4-5 वर्षापूर्वी, पण आता सध्या व्यायाम नाही करत. आणि लग्न होऊन किती वर्ष झाले? लग्न होऊन झाले आता मला 15-16 वर्ष. ठीक आहे, निश्चितच सर या प्रश्नाचं उत्तर देतील. कसं आहे, आता तुमचं वय लक्षात घेता आता 35 नंतर एजिंग जे आहे ते फास्ट होतं असं दिसतं. तर आता तुम्हाला जो त्रास होतो त्यामध्ये शरीराची अशक्ती हेच कारण दिसतंय. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे आपल्या शरीरातलं म्हातारपण येण्याची जी प्रक्रिया आहे ती कशामुळे होते हे जर आपण बघितलं तर तुमच्या असं लक्षात येईल की आपल्या शरीरात 7 धातू असतात: रस, रक्त, मांसमेद, अस्थिमज्जा आणि शुक्र. त्यातला रसधातू म्हणजे आहार रस तयार झाल्यानंतरचा जो घटक आहे त्याचं यापन म्हणजे शरीराला पुष्ट करण्याचं जे काम आहे ते 35 नंतर हळूहळू कमी व्हायला लागतं. 35 वर्षापर्यंत ते छान का राहतं, तर आपण आईच्या अंगारची जे दूध प्यालेलं असतं त्याचा टोला आपल्याला 35 वर्षापर्यंत पुरतो आणि त्याच्यानंतर शरीर आपलं पडायला सुरुवात होते. मग ऑस्टिओपोरोसिस होणं, कॅल्शियम कमी पडणं आणि वेगवेगळे आजार यायला लागतात. पोटामध्ये जंतू संसर्ग जास्ती व्हायला लागतो, पण आतड्याच्या आतल्या जे उंचवटे आहेत ते सुद्धा सपाट व्हायला लागतात. बरेच शरीरामध्ये बदल व्हायला लागतात. तर त्यामुळे आयुर्वेदामध्ये पूर्वेवयसी मध्यमे वा, पूर्व वयामध्ये किंवा मध्यम वयामध्ये रसायन सेवन करायला सांगितलेलं आहे. रसायन म्हणजे केमिकल असा कोता अर्थ इथं नाही आहे. रस रक्तादे इयंते इति रसायनम असं म्हटलेलं आहे. म्हणजे जे आपल्या शरीरामध्ये आजार उत्पन्न होऊ देत नाही आणि आपल्या शरीरातले सगळे धातू आहेत ते प्रशस्त करून आपलं आरोग्य चांगलं सुधारून देतं आणि आयुष्याचं वर्धन करतं. म्हणजे च्यवनप्रासारखी गोष्ट जी आहे ती जवळच्या वैद्याकडनं तुम्ही तपासून घ्या. तुम्ही एक करा की पहिल्यांदा संपूर्ण अंगाला तेल लावायला सुरुवात करा आणि दम लागणं ही गोष्ट जी आहे ती यकृताच्या हिशोबाने
फुफ्फुसाच्या हिशोबाने आणि हृदयाच्या हिशोबाने लक्षात घ्यायला पाहिजे. प्राणवह स्रोतस म्हणून आयुर्वेदामध्ये एक अशी सिस्टीम सांगितलेली आहे ज्याच्या आश्रयाने तुमची ही लक्षणं आहेत. तर प्रत्येक अवयवाची ताकद जर वाढवली गेली तर त्या अवयवाचा आजार न होण्याची प्रतिकारशक्ती सुद्धा वाढते. त्या हिशोबाने सांबर शिंग म्हणून एक शिंग मिळतं, ते उगाळून रोज सकाळी एक चमचा गंध काढायचं आणि ते पोटामध्ये दुधावरती घ्यायचं आणि नंतर रोज थोडं थोडं चालणं जे आहे ते वाढवायचं. पहिल्यांदा 5 मिनिटं चाला, मग 10 मिनिटाचं चाला, मग 15 मिनिटं चाला. असं जर तुम्ही हळूहळू वाढवत गेलात 21 दिवसापर्यंत तर तुमच्या हृदयाची, फुफ्फुसाची आणि यकृताची ताकद वाढेल आणि हे लक्षण निश्चित आणि निश्चित कमी होईल. असे त्रास असलेल्या लोकांनी संध्याकाळचं जेवण जे आहे ते कमी करावं, भाजकं खावं, दुपारी एकदा जेवावं आणि पूर्ण ब्रह्मचर्याचं पालन करावं. तर 3 महिन्यात हे लक्षण तुमचं नक्की जाईल. नक्कीच निलेशजी, निश्चितच सरांनी जे सांगितलं त्याच्यावरून तुमच्या प्रश्नाचं समाधान झालं असेल. प्रेक्षको, मला माहिती आहे तुमची देखील सरांसोबतची चर्चा अशीच चालू राहणार आहे. तुम्हाला देखील बरेच प्रश्न विचारायचे आहेत, परंतु तुम्हाला माहिती आहे का सप्टेंबर महिन्यातला दुसरा शनिवार हा प्रत्येक वर्षी जागतिक प्रथमोपचार दिन म्हणून रेड क्रॉस या संस्थेतर्फे संपूर्ण जगभरात साजरा केला जातो. त्यामध्ये प्रथमोपचाराविषयी वेगवेगळी माहिती दिली जाते, त्याविषयी मी तुम्हाला आज थोडक्यात माहिती देणार आहे. प्रेक्षको, कुठल्याही मेडिकल किंवा सर्जिकल इमर्जन्सीला जर तुम्हाला कधी सामोरं जावं लागलं तर सर्वात प्रथम एखाद्या जबाबदार व्यक्तीला कॉल द्या किंवा त्याला बोलवा. सगळ्यात त्यानंतर रुग्णाला एखाद्या समतर भागावर झोपवावं. त्याचा जर श्वास बंद झालेला असल्यास मान एकीकडे करून हनुवटी ताणून धरावी, जेणेकरून त्याचा श्वसनाचा मार्ग मोकळा होईल. तसेच नाडी, हृदयाचे ठोके बंद पडले असल्यास दोन्ही हातांच्या तळव्यांनी हृदयाच्या मधोमध एक धक्का द्यावा. आता बघूया सर, कार्यक्रमात पुढे जाण्यापूर्वी आपल्याला फोन आलाय. प्रियंका यांचा फोन आलाय सांगलीवरून. नमस्कार प्रियंकाजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हा बोला. हॅलो. गर्भारपणामध्ये बाळाची प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी काय आहार घ्यायचा आणि बाळ गोरं होण्यासाठी काय आहार घ्यायचा? चालेल चालेल सर, काय विचारायचं आपल्याला? नाही, काही नाही. निश्चितच सगळ्या प्रश्नाचं उत्तर देईल की गर्भारपणामध्ये बाळाची शक्ती कशी वाढवावी किंवा प्रश्न मला समजला कसा आहे ते. तर असं आहे की गर्भारपण झाल्यानंतर म्हणजे शुक्रशोणी संयोग होऊन गर्भ तयार झाल्यानंतर जागरण होण्याच्या ऐवजी आपला जो प्रश्न पुढे आपण घेणार होतो तो आता आपण बोलूया की बीजसंस्कार नावाची एक गोष्ट आहे. पहिले स्त्री बीज आणि पुरुष बीज जे आहे त्या औषधाच्या आधिपत्याखाली तयार जर केलं गेलं तर मणिमंत्र औषधीनाम प्रभावा असं म्हटलेलं आहे. औषधांचा परिणाम त्यांच्या शुक्रधातूवरती आणि ह्याच्यावरती स्त्री बीजावरती एवढा उत्तम येतो की उत्पन्न होणारा गर्भ जो आहे तो चांगला उत्पन्न होऊ शकतो. तर आधी लग्न लवकर व्हायला पाहिजे. लग्न लवकर झाल्यानंतर दिवस लवकर राहायला पाहिजेत. करिअरच्या भानगडीमध्ये 2-2 वर्ष थांबणं हे बरोबर नाही. आणि हे झाल्यानंतर तुम्ही जवळच्या वैद्याकडनं जाऊन दोघांनीही पहिल्यांदा स्त्रीबीज संस्कार आहेत ते आणि शुक्राचे संस्कार आहेत ते करायला पाहिजेत. आणि हे केल्यानंतर मग जेव्हा दिवस राहतात त्या आयुर्वेदामध्ये गर्भसंस्कार प्रत्येक महिन्याला काय करायचं हे सांगितलेलं आहे. 4थ्या महिन्यामध्ये हृदयाची उत्पत्ती होते आणि 6व्या महिन्यामध्ये बुद्धी उत्पन्न होत असते. तर रंगाचं काम जे आहे, रंग चांगलं करण्याचं, हे आधीपासून जर केलेलं असेल तर 4थ्या महिन्यात फारसे कष्ट घ्यायला लागत नाहीत. पण तरी सुद्धा तुम्हाला एक गोष्ट मुद्दामून सांगतो की स्त्री बीज आणि पुरुष बीज हे उत्तम पद्धतीने तयार होऊन बाळ चांगलं तयार होण्यासाठी प्राय असं होतं की दिवस राहिल्यापासून डिलिव्हरी होईपर्यंत 9 ते 13 किलो वजन वाढायला पाहिजे आईचं. आणि ते झाल्यानंतर आयुर्वेदाने अशी एक गंमतशीर गोष्ट केलेली आहे की जे औषध घेतल्यानंतर फक्त गर्भाचं वजन वाढतं. आईचं तर वाढतंच, परंतु गर्भाचं जास्ती वाढतं. आणि जेव्हा बाळ जन्माला येतं तेव्हा आईला खटाटोप करून वजन कमी करायला लागत नाही. आणि त्यासाठी यष्टी काश्मीरी योग नावाचं एक औषध आहे. ज्येष्ठमध आणि काश्मीरीची फळं हे दुधामध्ये शिजून जर ते घेतलं गेलं तर उत्तम पद्धतीने बाळाची व्याधी प्रतिकार शक्ती वाढते, आईची व्याधी प्रतिकार शक्ती वाढते आणि बाळाचा वर्ण जो आहे तो गोरा होतो. अच्छा, ह्याच्यावरून ओलं खोबरं खाणं हे सुद्धा बाळाचा रंग सुधारण्यासाठी उपयोगी आहे. अनंत मूळ म्हणून एक चूर्ण मिळतं, सारीवा चूर्ण, ते सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही जेवणाच्या नंतर जर घेतलं गेलं तर बाळाचा रंग जो आहे तो उत्तम पद्धतीने सुधारतो. बरेच लोक किंवा स्त्रिया केशर घेत असतात, पण केशरापेक्षा कितीतरी पुढच्या पद्धतीची आणि पटीची औषध आहेत. ताक जास्ती पोटामध्ये घेऊ नये. चहासारखे पदार्थ आणि कॉफीसारखे पदार्थ किंवा कॉम्प्लान, बूस्ट, बोर्नव्हिटा तुम्हाला किती आवडत असलं तरी हे सोडायचं. त्याने रंग जो आहे तो काळा होत असतो. दुधाचं सेवन करायचं, तूप घ्यायचं, साळीच्या लाह्या खायच्या, गव्हाची पोळी आणि मुगाचं वरण घ्यायचं. तर रंग जो आहे तो उत्तम पद्धतीने चांगला होतो आणि तुमची व्याधी प्रतिकार शक्ती सुद्धा वाढू शकते. निश्चितच प्रियंकाजी सरांनी इथे एकदम मोठा विषय, जो गर्भसंस्कारचा मोठा विषय अगदीच आपल्याला थोडक्यात करून सांगितलाय. सर, आपल्याला कार्यक्रमात फोनची संख्या देखील वाढली आहे. पुढचा फोन आलाय, रुपाली यांचा फोन आलाय सिंधुदुर्गवरून. नमस्कार रुपालीजी, आपला प्रश्न विचारा. नमस्कार, मी रुपाली कुकळे बोलते, देवगड. आपला प्रश्न विचारा. 37 वर्ष आहे. मला गेली 8 वर्ष हायपोथायरॉइडचा त्रास आहे.
तर हायपोथायरॉइडिझम आणि रोगप्रतिकार शक्ती यांचा काही संबंध आहे का आणि त्याच्यासाठी उपचार काय आहे? मला खास करून टेनिस एल्बोचा त्रास आहे. अच्छा, आता वय किती आहे बोललात? 37 माझं वय 37 वर्ष आहे. अच्छा, आणि आपल्या डिलिव्हरीज किती झालेत? माझ्या मुलं 2 बाळ किती डिलिव्हरी तुम्हाला? बरं, आणि दोन्ही नॉर्मल आहेत का? नाही, सिझर झाले. बरं बरं, ठीक आहे, चालेल. काय हरकत नाही. आणि सगळ्या पाळीची प्रश्नाचं संबंधित उत्तर आता काही तक्रार आहे? नाही. बरं, ठीक आहे, चालेल. काय हरकत नाही. सर काय सांगा? आता मगाशी आपण जसं बोललो तसं प्रत्येक अवयवाचा आजार हा त्या अवयवाच्या ठिकाणच्या स्थान वैगुण्यामुळे किंवा लो व्हायटॅलिटी टिश्यूमुळे उत्पन्न होत असतो. म्हणजे त्याची व्याधी प्रतिकार शक्ती जी असते ती कमी होत असते. कारण आजचा जो विषय आहे त्याच्यात खूप चांगले आणि छान छान प्रश्न लोक विचारत आहेत आणि ह्या विषयाची जी डेप्थ आहे ती त्यांना चांगली जाणवलेली असं एकंदरीत दिसतंय. तर तुम्ही असं लक्षात घ्या की थायरॉइडचा जो आताचा त्रास आहे हायपोथायरॉइडिझमचा, हा बऱ्याच वेळा मानसिकतेशी खूप संबंधित असतो आणि म्हणून स्त्रियांना तो जास्ती असतो असं लक्षात येईल. आणि त्यासाठी उज्जाई नावाचा प्राणायाम आणि ओंकार प्राणायाम हे 2 करायला पाहिजेत. कोंबडनखीचं मूळ जे आहे ते घशाला बाहेरून लावणं हे ह्याच्यासाठी खूप उपयोगी पडतं. पण तुम्ही असं लक्षात घ्या की आयुर्वेदातलं रक्ताशय नावाचं जे आशय आहे ते हृदयी नाही आहे आणि यकृती नाही असं लक्षात येतं. आणि जेव्हा आशयांची संख्या आणि क्रम आपण बघत जातो त्या घशापर्यंत आल्यानंतर समजतं की घसा हेच रक्ताशय आहे. तर रक्ताच्या संबंधांच्या ज्या घटना आहेत त्या दुरुस्त केल्या गेल्या की थायरॉइडचा त्रास कमी होतो असं लक्षात येतं. आणि त्याचा मानसिकतेशी जो संबंध आहे तो ब्राह्मी तेलाची शिरोधारा करून सोडवता येतो. थायरॉइडला जो काही सप्लाय आहे मज्जातंतूंचा तो लक्षात जर घेतला गेला तर मानेच्या मणक्याशी संबंधित दुसरं लक्षण त्यांना टेनिस एल्बोचं आहे. तर मानेच्या मणक्याशी संबंधित कोणताही आजार असेल तर नाकामध्ये बृहण नस्य म्हणजे बलातेलाचं नस्य किंवा मोटरसाचं नस्य घ्यायचं. आणि टेनिस एल्बोसाठी जलोकावचानं जर केलं गेलं तर उत्तम पद्धतीने त्यांचे सगळे त्रास कमी येतील. आणि याच्यासाठी हिरक भस्म, विदारी कंद, रानकांदा, पुननवा आणि वेखंड अशी जी औषधं आहेत ती त्यांनी वापरावी जवळच्या वैद्याकडनं की त्यांचा हा त्रास समूळ जाईल. नक्कीच. रुपालीजी सरांनी ते अतिशय तुम्हाला महत्त्वपूर्ण माहिती दिली, त्यामुळे मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो की तुम्ही ते नोंदवून घेत जा की घरच्या घरी तुम्ही त्याच्यावर उपाय देखील करू शकतात. सर माझा पुढचा प्रश्न आहे की आयुर्वेदामध्ये जी रसायन सेवन विधी सांगितली ती नेमकी काय सर? कसं आहे, रसायन सेवन हे तरुण वयामध्ये किंवा मध्यवयात असं सांगितलेलं आहे. तरुण वय ही म्हातारपणाची पहिली पायरी असं आयुर्वेद धरतो. आणि हे जर लक्षात घेतलं तर पूर्वे वैसी मध्यमेवा अशा पद्धतीने रसायन सेवन सांगितलेलं आहे. आणि त्या रसायनाचं जेव्हा आपण फलश्रुती बघतो तेव्हा त्यांनी असं सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये की लाभोपायी शस्तानाम रसादिनाम रसायन. आणि त्याच्याबरोबरीने त्यांनी असं सांगितलं की वाक्सिद्धी प्रणतिम कांती लभतेना रसायन असे गुणधर्म त्याचे सांगितलेले आहेत. म्हणजे वाक्सिद्धी येण्यापर्यंत शरीर जे आहे ते तुमचं अतिशय निर्मळ आणि पवित्र होऊ शकतं या रसायन सेवनाने. तर आपल्या शरीरातला रसधातू जो आहे तो 35 वर्षानंतर यापन करू शकत नाही. त्यामुळं रिंकल्स चेहऱ्यात येणं, केस पांढरे होणं वगैरे सगळ्या गोष्टी सुरू होतात. आणि शरीराची व्याधी प्रतिकार शक्ती कमी झाल्या कारणानं शरीर वेगवेगळ्या आजाराला बळी पडायला लागतं. तर हे जर व्हायचं नसेल तर संपूर्ण अंगाला तिळाचं तेल लावणं जाणं, प्राणायामासारखं व्यायामाचा प्रकार करणं, माफक प्राणायाम करणं आणि त्याच्याबरोबरीनं खाणं पिणं जे आहे त्याच्यात षड्रसात्मक आहार ठेवणं हा एक भाग झाला. आणि त्याच्याबरोबरीनं वातातपिक रसायन नावाचं पहाटे उठून घेण्याचं प्रत्येक व्यक्तीचं एक रसायन असतं. प्राय हा च्यवनप्राश हा बऱ्याच लोकांना मानवतो कारण मिठाचं सगळे खात असतात म्हणून. आणि थोडंसं अन्नाचं पथ्य पाळून जर हे केलं गेलं तर उत्तम पद्धतीने शरीरातल्या प्रत्येक धातूचं पोषण होतं आणि व्याधी प्रतिकार शक्ती वाढते. बरोबर. प्रेक्षको, दैनंदिन जीवनात आपण जे आहार घेतो त्याचं पचन होऊन त्यापासून जो अग्नी असतो त्यापासून इतर ज्या गोष्टी असतात त्या ठरलेल्या होत असतात. परंतु काही वेळा तुम्ही अपत्य पालन करतात आणि त्याच्यातून विविध रोगांची निर्मिती होत असते. सर माझा पुढचा प्रश्न की लहान मुलं आणि स्त्रियांची रोगप्रतिकार शक्ती नेमकी कशी वाढवावी सर? कसं आहे, लहान मुलांच्या बाबतीत तर मगाशी आपण जसं बघितलं ना तसं जन्माच्या आधीच आई वडिलांनी जर कष्ट घेतलेले असतील व्यवस्थित संस्कार करून बीजसंस्कार तर मुलाची तब्येत जी आहे ती निसंशयपणे चांगली होते. पण ह्याच्याविषयी एक महत्त्वाचा भाग कश्यप संहितेमध्ये सांगितला गेलेला आहे. त्यामुळे जन्माला आलेल्या मुलांच्यावरती जे वेगवेगळे संस्कार आहेत त्याच्यात कर्णवेधन संस्कार म्हणून सांगितलेला आहे. आपल्या कानाचा आकार हा उलट्या गर्भासारखा आहे आणि त्याचं डोकं म्हणजे आपली कानाची पाळी आहे. तिथं दैवकृत छिद्र असतं आणि ते बंद असतं कातडीने. तर ते कर्णवेधन करणं असा संस्कार सांगितले आहे. त्यातनं पाणी आणि जर सूर्याचे किरण आपल्या शरीरावरती पडले गेले तर वेगवेगळे आजार उत्पन्न होत नाहीत असं म्हटलं जातं. आणि जवळजवळ 90 पद्धतीचे असे आजार आहेत मुलांचे की जे कर्णवेधन संस्कारामुळे होत नाहीत. आणि म्हणून हिंदू संस्कृतीमध्ये कर्णवेधन करायला सांगितलेलं आहे. ह्याचा सायंटिफिक त्याला काहीतरी बेस आहे. आणि दुसरं लेहन विधी म्हणून त्यांनी काश्यप संहितेमध्ये सांगितलेलं आहे. सोनं, ब्राह्मी, शंखपुष्पी, वेखंड अशा काही गोष्टी आहेत त्या उगाळून स्वच्छता ते आसेप्टिक प्रिकॉशन ही पाळली जायलाच पाहिजे. चांदीच्या वाटीतनं ते जी गुटी आहे
आहे ती देण्याची पद्धत पूर्वीच्या काळी होती आणि 3 वर्षापर्यंत ही दिली जायची आणि ही दिली गेली की नंतर त्या मुलांच्या शरीरामध्ये व्याधीक्षमता उत्तम पद्धतीने उत्पन्न होतं आणि त्याला वेगवेगळ्या पद्धतीचे आजार उत्पन्न होत नाही. तर त्या वनस्पती किती वेडे घ्यायचे काय घ्यायचे हे सगळं जवळच्या वैद्याकडे तुम्ही जाऊन बघा. त्या गुटीच्या गोळ्या सुद्धा मिळतात, त्या कृमा करून तुम्ही घेऊ नका, त्याचा तसा गुण येत नाही. प्रत्येक वनस्पती सेपरेटच घ्यायची आणि ती खराब होती असं वाटलं तर पुन्हा नवीन आणायची आणि ती वापरायची. या पद्धतीने जर केलं तर गुटीचा अप्रतिम फायदा होतो. लोकांचा गैरसमज असा होतो त्या गुटीविषयी की इन्फेक्शनला प्रोन होतं कारण स्वच्छता पाळत नाही आणि नावं आयुर्वेदाला ठेवली जातात. तर आयुर्वेदाने ह्या सगळ्या विधी उत्तम पद्धतीने शुचितेच्या पद्धतीने सांगितलेलं आहे. त्या शुचितेला मध्ये सोळं म्हटलं गेलं आणि आता त्याला आपण आसेप्टिक प्रिकॉशन म्हणतो. तर हे आयुर्वेदाने सांगितलेल्या गोष्टी आहेत आणि घाणेरडेपणा हा आयुर्वेदाला कुठेही मान्य नाही. निश्चितच सर. कार्यक्रमात पुढे जाण्यापूर्वी आपल्याला फोन आलाय, प्रणिता यांचा फोन आलाय लातूरवरून. नमस्कार प्रणिताजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हॅलो सर. नमस्कार. नमस्कार सर. आपला प्रश्न विचारा. सर माझा प्रश्न असा आहे की माझी मासिक पाळी व्यवस्थित येत नाही. वय किती आहे? वय किती आहे? माझं वय 25 वर्ष आहे. मला एक 5 वर्षाचा मुलगा आहे. चालेल चालेल. आणि तब्येत बारीक आहे का जाड आहे? दुसरं मूल ठेवण्यासाठी. तब्येत बारीक आहे का जाड आहे तुमची? नाही सर, तब्येत बारीकच आहे. प्रेक्षक, जर आजच्या तज्ज्ञांना जर तुम्हाला सरळ संपर्क साधायचा असल्यास त्यांचा पत्ता, दूरध्वनी क्रमांक आणि ईमेल आयडी आम्ही तुम्हाला दाखवत आहोत, तो तुम्ही नोंदून घ्यावा. तसेच तुम्ही त्याचा फोटो देखील काढू शकता जेणेकरून ते तुमच्या संग्रह राहील. आजच्या तज्ज्ञांचा पत्ता आहे श्री विश्वामृत आयुर्वेदीय चिकित्सालय व पंचकर्म केंद्र, सिद्धी प्लॅटिनम, पहिला मजला, 1369 सदाशिव पेठ, नातूबाग, बाजीराव रोड, पुणे 411030. दूरध्वनी क्रमांक आहेत 020 हा STD कोड आहे. क्रमांक आहे 24430259 व मोबाईल नंबर आहे 09595810727 किंवा 08087347921. ईमेल आयडी आहे श्रीविश्वामृत@gmail.com. प्रेक्षको, मी तुम्हाला जी नियमितप्रमाणे इतर माहिती सांगत असतो त्यामध्ये आज मी तुम्हाला आमसुलाबद्दल थोडंसं महत्त्व सांगणार आहे. आमसुलाचा सार याच्यामध्ये जर धणे, जिरे, तूप, गुळ टाकून जर फोडणी देऊन दिवसभरात जर 2 वेळा सेवन केल्यास त्याच्यामुळे तोंडाला चव नसणे, इतर गोष्टी बऱ्या होत असतात. त्याचप्रमाणे आमसुलाचे तेल हे पायांना येणाऱ्या भेगा, तसे त्वचा कोरडी पडणे याच्यावर लावल्यास त्याचा चांगला फायदा होतो. सर काय सांगणार की प्रणितांनी जे विचारलं होतं की वय वर्ष 25 आहे, मासिक पाळी वयाच्या 20व्या वर्षी झालेला आहे आणि पुन्हा ते चान्स घेणार आहेत आणि पाळी तिची नॉर्मल येत नाहीये. तर तब्येत कृश असल्याने वातपित्ताची तिची तब्येत आहे. तर अशा स्त्रियांनी पहिल्यांदा काय करायला पाहिजे, वजन वाढण्यासाठी थोडं औषध घेणं गरजेचं आहे. तर 6 चमचे शतावरी चूर्ण जे आहे ना ते तिने पोटामध्ये घ्यायला पाहिजे. ती शतावरी नावाची वनस्पती आहे ती मी इथं आणलेली आहे आणि त्याच्याविषयी आता आपण माहिती बघूया, तिला त्याचा खूप उपयोग होणार आहे. प्रेक्षको, इथे लक्षात घ्या सर नियमितपणे हिरव्या वनस्पती आणत असतात ज्या की आपल्या दैनंदिन जीवनातल्या आहेत, त्यामुळे तुम्ही ते नोंदून घ्यावा. त्याचा तुम्ही घरच्या घरी काहीतरी पाक करून सुद्धा तुम्ही ते सेवन करू शकता. सर काय सांगणार आहे शतावरी वनस्पतीबद्दल? ही शतावरी नावाची वनस्पती आता तुम्हाला दिसतीये आणि त्याची ही मुळेही दिसतात. काटेरी शतावरी आणि बिनकाट्याची असे दोन्ही असतात. काटेरी वापरली तर त्यांना चांगला परिणाम येणार आहे. त्या शतावरीच्या मुळ्या ज्या आहेत त्यांचं चूर्ण विकत मिळतं ते तरी त्याने घ्यावं किंवा शतावरी कल्प नावाचं तयार औषध मिळेल. तर ते सकाळी 8 चमचे आणि रात्री 8 चमचे एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांनी घ्यावं. आणि आरोग्यवर्धिनी नावाची एक गोळी मिळते, ती सकाळी 2 आणि संध्याकाळी 2 असं त्यांनी 42 दिवस घ्यावं. तर त्यांचं वजन वाढायला लागेल. दुपारी कोणतंही कडू औषध, कडुलिंबाचा पाल्याचं 1 पान जरी घेतलं त्यांनी तरी चालेल. असं करायला लागल्यानंतर त्यांची भूक वाढेल आणि जेवण जे आहे ते 2 वेळेला उत्तम पद्धतीने साही रस युक्त असं जेवण जर त्यांनी केलं, षडरसात्मक आहार म्हणजे मधुर, आम्ल, लवण, कटू, तिक्त, कषाय हे सगळ्या चवी जर त्यांनी पोटात घेतल्या तर त्यांची पाळीची तक्रार पहिल्यांदा जी आहे ती नष्ट व्हायला लागेल. आणि ती झाल्यानंतर त्यांच्या एकदा पाळीची तक्रार गेल्यानंतर बीज दोष जो आहे तो निघून जाईल आणि बीज दोष जर निघून गेला तर त्यांना पुन्हा दिवस राहण्याची शक्यता आहे. ह्याच्याबरोबर त्यांनी दुसरी महत्वाची गोष्ट करायला पाहिजे ती म्हणजे संपूर्ण अंगाला तिळाचं तेल जे आहे ते लावायचं आणि गाईचं तूप जे आहे ते 1 थेंब त्यांच्या नागपुडीमध्ये टाकायचं. ओंकार नावाचा जो प्राणायाम आहे तो जर त्यांनी सकाळी संध्याकाळी 2 वेळा केला तर गर्भाशयाशी संबंधित जवळजवळ 80% तक्रारी जी आहे खूप चांगल्या पद्धतीने नष्ट होतात. आणि त्याच्याबरोबर अनुलोम विलोम प्राणायाम जो आहे तोही करावा. तर याचा परिणाम आम्हाला असा दिसलेला आहे की हार्मोनल इम्बॅलन्स जो झालेला असतो शरीरातला, FSH, LH
AMH वगैरे ह्या सगळ्या हार्मोन्सवरती त्याचा उत्तम परिणाम येतो. तर हे एवढं करावं. आणि त्या बोलताना त्यांचा आवाज सुद्धा खूप क्षीण वाटत होता, तर हे त्यांनी करून बघावं, म्हणजे संपूर्ण तब्येत सुधारून पुन्हा त्यांना मुलगा मुलगी जे काय असेल ते होऊ शकतं. निश्चितच प्रणिताजी सरांनी इथे जी आपल्याला माहिती दिली की शतावरी ही दैनंदिन जीवनातील आहे, त्याच्यासोबत मंत्रोच्चाराचा देखील चांगला फायदा होऊ शकतो. सर, कार्यक्रमात फोनची देखील संख्या वाढलेली आहे. पुढचा फोन आलाय आपल्याला, प्रीती देसाई यांचा फोन आलाय. नमस्कार प्रीतीजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो हॅलो, हॅलो नमस्कार, आपला प्रश्न विचारा. हा, माझं नाव प्रीती देसाई, हा, मुंबईवरून बोलते मी. माझं वय आता 58 आहे. मला व्हॅस्क्युलायटिसचा त्रास आहे. कशाचा त्रास आहे? कसला? व्हॅस्क्युलायटिस, लिम्फोसायटिक व्हॅस्क्युलायटिस. बरं. हा, त्याच्यात आयुर्वेद म्हणजे आपला उपचार काय आहे का? हा, आता तुम्ही कोणती औषधे घेताय? कुठली औषधं घेतायत का? मी आता चालू आहे, माझी स्टेरॉइड चालू आहे, कॅल्शियम चालू आहे, आणि हायड्रोक्लोरिन क्लोरोक्विन असं चालू आहे. बरं. 3 वर्ष झाली, पण मला काही आता अजून काही माझं हे होत नाहीये, बरा होत नाहीये. आता तुम्हाला काय काय लक्षण आहे सांगा? मला आता माझ्या अंगावर पुरळ येतात, अंगाला सूज येते, ब्लड प्रेशर माझं वाढतं मध्ये मध्ये, बीपीचा सुद्धा त्रास आहे मला, थायरॉइड सुद्धा आहे, हायपोथायरॉइड आहे. आणि आता त्याचं मला काय म्हणजे भरपूर अंगात सुजे, दम लागतो मला, अजिबात वजन माझं आता 84 किलो वजन झाले. बरं, चालेल. स्टेरॉइडमुळे माझं वजन जास्त वाढलेलं आहे. बरोबर. ठीक आहे, आपल्याकडे काय उपाय आहेत का बोलूया चालेल सर, निश्चित उत्तर. सर, काय सांगणार की वर्ष 58 आहे, आता ह्या सगळ्या ज्या गोष्टी तुम्ही आता मला ज्या सांगितल्या त्या लक्षात घेता ही रक्त व स्रोताची विकृती आहे. तर पहिल्यांदा स्टेरॉइडचा जो डोस आहे तो हळूहळू टेपर ऑफ करणं हे खूप गरजेचं आहे. आणि ते करण्यासाठी सोलॅनेसी फॅमिली म्हणून जी आहे त्यातल्या वनस्पती वापरायला लागतात. जे काटेरिंगणी जी आहे ती किंवा भृती नावाची जी वनस्पती आहे त्याची तुपं जी असतात ती सिद्ध करून जर वापरली, त्याला तिक्त घृत असं आम्ही म्हणतो. आणि जर तुमचा स्टेरॉइडचा डोस हळूहळू कमी केला, टेपर ऑफ केला, तर तुम्ही याच्यातनं बाहेर पडण्याची शक्यता ही चांगली आहे. कंडुग्न गण म्हणून नावाचा एक गण सांगितलेला आहे चरक संहितेमध्ये, तर त्याची औषध जवळच्या वैद्याच्या आणा आणि ते सकाळच्या वेळेला त्याचा काढा घ्यायचा. त्याच्यानंतर कुष्ठग्न गण म्हणून जो सांगितलेला आहे त्याचा काढा जो आहे तो दुपारी तुम्ही घ्या. आणि त्याच्याबरोबर उदर्द प्रशमन गण म्हणून आहे तो संध्याकाळच्या वेळेला घ्या. तुम्ही असं लक्षात घ्या की संध्याकाळच्या वेळेला 6 नंतर आपल्या शरीरातल्या रक्तातल्या स्टिरॉइडची लेवल ही कमी येत असते आणि त्यावेळेला खाज जास्ती वाढत असते. तर ह्या अनुरोधाने ह्या गोष्टी करायच्या. आणि रक्त व स्रोत उत्तम सुधारण्यासाठी म्हणून आरोग्यवर्धिनी नावाची जी गोळी आहे ती हेवी डोसमध्ये सकाळी संध्याकाळी 6 गोळ्या घ्यायच्या आणि फक्त दुधावरती राहायचं. 42 दिवस जर तुम्ही दुधावरती राहिला तर ह्या सगळ्या पद्धतीचा त्रास तुमचा आत्ताचा जो आहे तो निश्चितपणे कमी होईल. ह्याच्याबरोबर दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ह्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला मनाचा संबंध हा खूप मोठा असतो आणि प्रत्येक आजार तसा सायकोसोमॅटिक असतो. तर तुम्ही त्याच्याबरोबर जर ब्राह्मी तेलाची शिरोधारा केली तर तुम्हाला त्याचा परिणाम चांगला येईल. आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये रक्तमोक्षण आणि विरेचन ही ट्रीटमेंट तुम्ही जवळच्या वैद्याकडनं करत चला की या आजारातून तुमची मुक्तता होईल. निश्चितच प्रीतीजी सरांनी जी माहिती सांगितली हे तुम्ही नक्कीच नोंदवून घ्या की त्याचा चांगला फायदा होऊ शकतो. सर, माझा पुढचा प्रश्न आहे की वृद्ध व्यक्ती जे असतात त्यांची रोगप्रतिकार शक्ती नेमकी कशी वाढवता येईल सर आपल्याला? मगाशी जसं बघितलं तसं ते रसायन सेवन जे आहे ते जर पहिल्यापासून करत गेलं तर म्हातारपणी आजारपण फारशी येत नाहीत आणि अकाल मृत्यू जो आहे तो घडतच नाही. इतपत आयुर्वेदाने त्याची व्यवस्था करून ठेवलेली आहे. तरी सुद्धा म्हातारपण हे कशामुळे आहे तर लहान वय जे आहे ते कफाचं आहे 16 वर्षापर्यंत, नंतर पित्ताचं वय सुरू होतं आणि वृद्धापकाळ जो आहे तो वाताचा म्हणून सांगितलेला आहे. वात म्हणजे फोपशेपणा असा मराठीतला अर्थ तुम्ही इथं लक्षात घेऊ नका. वात दोष म्हणजे शरीरातला ततर वृक्षो लघु शीतहा खरा सूक्ष्मश्चलोनीला असे गुण असलेला जो वात आहे तो वाढतो आणि त्यामुळे शरीराला रिंकल्स येणं, हाडं ठिसूळ होणं, शरीरातलं विषमत्व वाढणं, कधी भूक लागते कधी नाही लागत असं होणं आणि त्यामुळे वेगवेगळ्या आजारांचं आगर म्हणून म्हातारपण आपण बघत असतो. तर ह्या वाताला कंट्रोल करणं हे लहानपणापासूनच खरं करायला पाहिजे. पित्तम पंगू कफम पंगू पंगवो मला धातवा वायुना यत्र नियंत्रे तत्र गच्छते मेघवत असं म्हटलेलं आहे. तर पित्ताला आणि कफाला स्वतःची गती नाही आहे, वायू त्यांना नेहमी तिथं ते मेघासारखे बरसत असतात. असं जर लक्षात घेतलं तर वाताची ट्रीटमेंट ही अर्धी ट्रीटमेंट आहे प्रत्येक आजाराची आणि म्हातारपणी जवळजवळ ती पाऊंड ट्रीटमेंट आहे प्रत्येक आजाराची आणि व्याधी प्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या अशा औषधांच्या येत त्याची. तर हे जर लक्षात घेतलं तर संपूर्ण अंगाला रोज तेल लावलं जायला पाहिजे. आणि पंचकर्मातला बस्ती म्हणून जो आहे तो वापरायचा. त्याच्यासाठी यापन बस्ती म्हणून खूप चांगली एक व्यवस्था आयुर्वेदाने सांगून ठेवलेली आहे. जवळच्या वैद्याकडे जाऊन तुम्ही हे करा. वैद्याकडे म्हणतोय मी, स्पा मध्ये जाऊन करू नका. स्पा मध्ये आयुर्वेदाची हेळसाळ होते. एका आठवड्यात तुमच्या सोयीनुसार तिथं काहीतरी केलं जातं. हा आयुर्वेद तुम्ही आजारी पडाल आणि पैशापायी पैसा देईल आणि आरोग्याचं मातेरे होईल. तर तसं तुम्ही कृपा करून करू नका.
सर कार्यक्रमात आपला पुढचा फोन आलाय, विवेकानंद यांचा फोन आलाय सावंतवाडीवरून. नमस्कार विवेकानंदजी, आपला प्रश्न विचारा. हा हॅलो, नमस्कार. नमस्कार. हा, आपण चांगली माहिती रोगप्रतिकार संबंधी देताय, चांगली गोष्ट आहे अतिशय. निश्चितच आपला अभिप्राय आमच्यासाठी महत्वपूर्ण आहे. आपला प्रश्न विचारा. हृदयाचा जो रोग आहे म्हणजे हृदयरोग वगैरे जो आहे, हार्ट अटॅकच्या संदर्भात त्याच्या कोलेस्ट्रॉल हे जे समस्या आहे तर त्याच्या संदर्भातला प्रश्न होता की ज्यांना अजूनपर्यंत त्रास झालेला नाही पण त्यांच्यासाठी कोलेस्ट्रॉल वगैरे वाढू नये याच्यासाठी त्यांनी काय करावं किंवा हृदयरोग होऊ नये म्हणून त्याची प्रतिकारशक्ती वाढायला काय करता येईल? चालेल चालेल, निश्चितच सुंदर प्रश्न आहे तुमचा. खूप सुंदर प्रश्न आहे की सर हृदयरोगींनी आणि कसं आहे याच्यामध्ये कोलेस्ट्रॉल जे वाढलेलं आहे आता तुम्ही म्हणता तर हे कोलेस्ट्रॉल म्हणजे काय प्रत्येक वेळेस त्रासदायक असतं असं नाही आहे. कोलेस्ट्रॉल नॉर्मल आहे आणि हार्ट अटॅक आलेले लोक सुद्धा असतात आणि कोलेस्ट्रॉल जे आहे ते ॲबनॉर्मल वाढले आणि तरी नॉर्मल असलेले लोक असतात. परंतु तरी सुद्धा कोलेस्ट्रॉलची लेवल जी आहे ते एस्पेशली LDL कोलेस्ट्रॉल जे आहे वाईट कोलेस्ट्रॉल ते कमी करण्यासाठी आयुर्वेदात खूप औषधं आहेत. पण तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगतो की आपल्या मेंदूमध्येही ती सोय नाही आणि आपल्या वृक्कामध्ये किंवा किडनीमध्येही सोय नाही, परंतु हृदयामध्ये ही परमेश्वराने सोय केली आहे की हृदयाला अनेक रक्तवाहिन्या आहे, म्हणजे शिरामर्म म्हटलेला आहे आयुर्वेदाने. आणि त्याला हृदयाचा रक्तपुरवठा जो आहे तो करणाऱ्या ज्या रक्तवाहिन्या त्या ब्लॉक होत असताना निसर्गाने ते व्यवस्थित राहावं याच्यासाठी शिरांची व्यवस्था करून ठेवलेली आहे. कारण एका ठिकाणी जसं ट्रॅफिक ब्लॉक झाल्यावर आपण वेगळ्या रस्त्याने जातो तशी सोय आपल्या हृदयामध्ये होऊ शकते. आणि 50च्या पुढे जितकं वय देईल तेवढा हार्टचा प्रॉब्लेम आल्यानंतर एकदम फेटल होईल असं बऱ्याच वेळा होत नाही. त्याचं कारण हेच असतं. तर ह्या शिरा ज्या आहेत त्या रक्तापासून आणि मेदापासून उत्पन्न होतात. तर शरीरातला मेद माफक ठेवणं आणि रक्त शुद्ध ठेवणं एवढ्या जरी गोष्टी केल्या गेल्या तरी हे तुमचं प्रकरण जे आहे त्या हार्टचं नॉर्मल होऊ शकतं. ह्याच्यासाठी करायला काय पाहिजे तर 40 उलटल्यानंतर प्रत्येक व्यक्तीने एक भुक्त राहावं असं यज्ञपुरुषी अध्याय चरकाचार्यांनी सांगून ठेवलेलं आहे. एवढं जरी केलं तरी मोठे मोठे आजार होत नाहीत. हॉस्पिटल्स वगैरे मध्ये जाऊन ऍडमिट व्हायला लागत नाही. पहिला भाग. दुसरा प्लक्ष नावाची एक वनस्पती आहे, हिला पिंपरी असं म्हणतात. पिंपळाच्या कॅटेगरीतली ही वनस्पती आहेत. त्याला पंचक्षिरी वृक्ष म्हटलेले आहेत, वट, उदुंबर, अश्वत्थ, प्लक्ष आणि पारिश. त्यातली प्लक्ष नावाची जी वनस्पती आहे त्याला पारंब्या असतात, छोटी जांभळाच्या पानासारखी पानं असतात. तर ही वनस्पती स्थूल लोक आणि ज्यांना मधुमेह आहे आणि ज्यांना हृदरोग आहे त्यांनी ती उगाळून घ्यायची असते. आणि सांबर शिंग जे आहे ते इतर कोणत्याही लोकांनी उगाळून घेतलं चालेल. हे दुधातून, पाण्यातून किंवा गोमूत्रातून घ्यावं तर हृदयाच्या रक्तवाहिन्या मोकळ्या होतात आणि हृदयाचा कोणताही आजार होण्याची शक्यता एकदम दुणावते, कमी असते. विवेकानंदजी सरांनी जी माहिती दिली आपल्याला दैनंदिन जीवनातल्या वनस्पती असतात त्यांचा जर अभ्यासपूर्वक जे सरांनी माहिती दिली त्याच्याशी जर चांगली मेळ घातली तर त्याचा आपल्या आजारावर सुद्धा चांगला फायदा होऊ शकतो. सर माझा पुढचा प्रश्न आहे की आहार आणि रोगप्रतिकारक शक्ती याच्याविषयी आयुर्वेदात काही वर्णन दिलेलं आहे का सर? कसं आहे, सर्व रसाभ्यास हा बलवर्ण करणाम श्रेष्ठ असं म्हटलेलं आहे. सर्व रस म्हणजे काय ते मधुर, आम्ल, लवण, कटुतिक्त कशा आहे हे 6 रस जे आहेत ना ह्यांचं पांचभौतिक संघटन सुद्धा सांगितलेलं आहे. शांभोग्नी, शांभुतेजा, ख, वायुवाग, नीलोमनी वगैरे. तर हे जे वर्णन आहे ते लक्षात येता प्रत्येक रस हा कोणत्या महाभूतातून तयार झाला आहे हे सांगितलेलं आहे. आणि आपलं शरीर हे पांचभौतिक अशा गोष्टीतून तयार झालेलं आहे. आहारही तसाच असतो. तर कोणत्याही गोष्टीची डेफिशियन्सी होऊच द्यायची नसेल तर कडू, तुरट, आंबट, खारट ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पोटात जायला पाहिजेत. आणि असं आपण करत नाही. आपण मोनोटोनस खात असतो. म्हणजे आपल्याला तिखट, आंबट हेच जास्ती आवडतं, चमचमीत जास्ती आवडतं, गोड त्या मानाने टाळलं जातं. आणि तुरट आणि कडू हा भाग तर वापरतच नाही आणि वैद्य नेमकं त्यामुळे तेच देतात. तर आहार जो आहे तो षड्रसात्मक करायला पाहिजे. आहार विधी विशेष आहे म्हणजे ठरलेल्या वेळेला जेवायला बसायला पाहिजे. तुम्हाला एक गंमत सांगतो, कॅन्सरच्या लोकांची जेव्हा भूक कमी होते त्यावेळेला त्यांना खायला केव्हा द्यायचा आणि काय द्यायचा हा प्रश्न पडतो. पण त्या व्यक्तीला ज्यावेळेला आपण त्याचा आहार केव्हा तू घेत होतात असं मागं तरुण्या वयातलं विचारलं ना तर ते सांगतात की 10 वाजता मी जेवायचो, संध्याकाळी 8 वाजता जेवायचो. तर त्या आजाराच्या काळात ज्या त्याच्या अग्नी कमी झालेला असतो त्यावेळेला औषधं जर त्या 10 वाजता आणि 7-8च्या दरम्यान दिली गेली तर ती ऍक्सेप्ट शरीर करतं आणि त्यावेळेला त्यांची भूक जरा तरी तेवते असं होतं. तर ह्या गोष्टीचा तुम्ही असा दुसऱ्या पद्धतीने विचार करा की जर आपण वेळेवरती जेवायला सुरुवात केली तर आपण आजारी पडणार नाही. आणि एकदा अन्न जेवलं की 5 ते 6 तासांनी दुसरं अन्न घ्यावा असा आयुर्वेदाचा नियम आहे. 4-5 वेळा म्हशीसारखी किंवा गाईसारखं लोक जे जेवतात ना त्या आयुर्वेदाला मान्य नाही. आम्ही त्याला अध्यशन म्हणतो. आणि ते त्याच्यामुळे पोटामध्ये आम तयार होतो, चिकट विष तयार होतं. आम दोषम महाघोरम वर्जेत विष संज्ञकम म्हटलेलं आहे. आणि व्याधी घटकातले जे 5 प्रकार आहेत आम हा सगळ्यात अग्रणी आहे. आणि त्यामुळे तो जर टाळायचा असेल तर वारंवार खाऊ नये. युरोपियन लोकांचं तुम्ही अंधानुकरण करू नका. तिथं थंडपणा असतो, रेड वाईन ते पीत असतात आणि त्यांना काय काय त्रास होतात हे तुम्हाला इथनं समजत नाही. त्यामुळे तुम्ही ह्या पद्धतीचा विचार जो आहे तो राबवू नका. आणि भारतीय लोक आणि भारतीय शास्त्र काय म्हणतं ह्याच्याकडे लक्ष द्या. निश्चितच
प्रेक्षको, आपलं शरीर हे पंचभौतिक तत्वातून तयार झालेलं आहे आणि सरांनी सांगितलं त्याप्रमाणे जर षड्रसात्मक आहार सेवन केला तर ते आपण अतिशय उत्तम प्रकारे ठेवू शकतो. सर, कार्यक्रमात पुढे जाण्यापूर्वी प्रेक्षको, आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, बघत राहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. विविध वैद्यकीय शाखांमधील तज्ज्ञांशी हॅलो डॉक्टर कार्यक्रमामधून थेट संवाद साधा. ॲलोपॅथी, आयुर्वेद, होमिओपॅथीमधील तज्ज्ञांशी तुमच्या आजारांविषयीच्या प्रश्नांचं समाधान करून घ्या अगदी घर बसल्या. नवीन विषयासह नवीन तज्ज्ञांना भेटा उद्या रविवारी रात्री 8 वाजता हॅलो डॉक्टर मध्ये. पाहायला विसरू नका. थेट प्रसारण फक्त सह्याद्री वाहिनीवर. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आमच्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आहे. आजचा विषय आहे रोगप्रतिकार शक्ती वर्धन आणि आयुर्वेद. सहभागी आहेत वैद्य समीर गोविंद जमदंगी सर. सर, पंचकर्म आणि रोगप्रतिकार शक्ती यांचा काही संबंध आहे का सर? त्याबद्दल काय सांगा. कसं आहे, मशीन जसं आपण ओव्हर ऑइलिंग करणं, सर्व्हिसिंग करणं करत असतो ना, तसं आपल्या शरीरातलं सर्व्हिसिंग करणं म्हणजे पंचकर्म आहे खरं बघितलं गेलं तर. म्हणजे आता वसंत ऋतूमध्ये कफ वाढतो त्यावेळेला वमन देणं, शरद ऋतूमध्ये पित्त वाढतं त्यावेळेला विरेचन किंवा रक्तमोक्षण करणं, वर्षा ऋतूमध्ये वात वाढतो त्यावेळेला बस्तीकर्म करणं. असं जर केलं गेलं तर ते अवयव जे आहेत ते सक्षम राहतात. तेल पाणी केल्यानंतर जसं एखादं इंजिन चांगलं राहतं ना, तसंच हे आहे की अभ्यंगम आचरेत नित्यम सजराश्रम वात, हा असं म्हटलेलं आहे. रोज अंगाला तेल लावलं तरी म्हातारपण येत नाही आणि वात शमतो. दृष्टी प्रसाद पुष्ट्यायु स्वप्न दारडीकृत असं म्हटलेलं आहे. म्हणजे म्हातारपण टाळण्यापासून सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये होतात. आणि आपल्या त्वचेच्या खाली स्टेम सेल्स आहेत असं आत्ताचं शास्त्र म्हणतं. हाडाच्या हिशोबाने तो विचार केला जातो आणि या सगळ्यांना दारडे किंवा सबल करणं हे त्या अभ्यंगातून घडत असतं. आणि अभ्यंग, पाचन, स्वेदन हे केल्याशिवाय पंचकर्म करता येत नाही. कारण वातासाठी बस्ती, पित्तासाठी विरेचन किंवा रक्तमोक्षण आणि कफासाठी वमन केलं तर शरीर उत्तम पद्धतीने आपलं काम करू शकतं आणि त्याला वेगवेगळे आजार उत्पन्न होत नाही. क्षय एव जय दोषम म्हणजे काय, बादली पाण्याने भरत असताना ती मोकळी जड पडती तुम्हाला. तर आधी जसं आपण पाणी ओततो ना, तसं रोग वाढायच्या आधी किंवा त्याची लक्षणं दिसत असताना पहिल्यांदाच त्याचा उपचार करणं म्हणजे पंचकर्म करणं आहे. त्याचा अप्रतिम फायदा होतो. बरोबर. प्रेक्षको, एखाद्या व्याधीचं पीक लेवलला गेल्यास त्याच्यापूर्वीच एखाद्या तज्ञाचा सल्ला घेऊन पंचकर्म करणं हे तेवढंच महत्वाचं असतं. सर, माझा पुढचा प्रश्न आहे की ब्रह्मचर्य आणि रोगप्रतिकार शक्ती याचा काही संबंध आहे का सर? खूप जवळचा संबंध आहे चैतनजी. याचं कारण काय, आपल्या शरीराची किंवा आयुष्याची तिवई जी आहे ती आहार, निद्रा आणि ब्रह्मचर्यावरती अवलंबून आहे. आहाराविषयी भरपूर बोललं जातं, निद्रेविषयी भरपूर बोललं जातं, पण ब्रह्मचर्याविषयी बोललं जात नाही. स्त्री आणि पुरुष या दोघांचं ब्रह्मचर्य जे आहे ते आयुर्वेदाला अपेक्षित आहे. लग्न करणं हे पुत्र प्राप्तीसाठी करायचं, एन्जॉयमेंटसाठी नाही आहे. आणि एन्जॉयमेंट लग्नानंतर होते असं काही फारसं होती नाही लोकांचं. परंतु शुक्र धातू जो आहे तो शरीरातला जर लक्षात घेतला तर त्याच्यावरतीतलं एक सूत्र मी बऱ्याच कार्यक्रमात सांगितलेलं आहे, पुन्हा सांगतो की मरणम बिंदू पातेन जीवनम बिंदू धारणात यावत बिंदू स्थिरोदेहे तावत कालस्य भयंकुता असं म्हटलेलं आहे. एवढं ब्रह्मचर्याचं महत्व आहे. म्हणजे शरीरातला शुक्राचा प्रत्येक थेंब जो आहे तो तुम्ही जपून जर ठेवला तर ते जीवन आहे. जेवढे बिंदू बाहेर पडतील तेवढं ते मरण आहे. आणि जेवढे बिंदू तुमच्या शरीरात साठतील तेवढं तुम्हाला कालाचं सुद्धा भय नाही आहे. तर शुक्राचं एवढं महत्व काय, तर जननशक्ती जी आहे त्या प्रत्येक पेशीमधली जी आहे ती त्या शुक्रामुळे आहे. त्याला लाळ बाहेर पडल्यानंतर जसं आहे तसं शुक्राचं बाहेर पडणं आहे असं आधुनिक शास्त्राचे लोक म्हणतात, पण आयुर्वेदाचं तसं म्हणणं नाही आहे. आणि योगी सत्पुरुषांच्याकडे जर बघितलं तर त्यांचं जे तेज आहे, ब्राह्म्य तेज त्यांचं जे दिसतंय ब्रह्म जाणल्यानंतरचं ते जे आहे ते त्या शुक्रातून उत्पन्न झालेलं आहे. आणि म्हणून अष्टविध मैथून योगशास्त्रातले जे सांगितले ते वर्ज्य केले तर आपल्या व्याधी प्रतिकार शक्तीमध्ये नक्की फायदा होतो. आणि त्यामुळे मीठ बंद करणं शुक्राला विरोधी हा पहिला भाग. आणि ब्रह्मचर्य पाळणं हे आम्ही दोन गोष्टी प्रत्येक व्यक्तीला सांगतो जी आजारपणामुळे आमच्याकडे आलेली आहे. एस्पेशली हृदयाचा आजार, यकृताचा आजार आणि मनाचा आजार, ह्याच्यामध्ये ब्रह्मचर्याचं अनन्यसाधारण महत्व आहे. नक्की सर. प्रेक्षको, आयुष्याचा वेद जो आयुर्वेद म्हटलाय त्याच्यामध्ये इतकं मोठं नॉलेज आहे, त्याविषयी सरांनी आपल्याला अतिशय सुंदर प्रकारे देखील माहिती देतात की त्याचा चांगला फायदा तुम्हाला होऊ शकतो. सर, माझा पुढचा प्रश्न आहे की निद्रा
आणि रोगप्रतिकार शक्ती याचा कसा संबंध आहे सर? कसं आहे, झोप जर व्यवस्थित झाली तर आपल्या शरीराचं पोषण व्यवस्थित होतं. पण ही भूतदात्री जी निद्रा आहे ती रात्रीची आहे. दुपारी तुम्ही झोप चांगली आहे म्हणता, दुपारी झोपून उपयोग नाही, जेवल्यानंतर झोपून उपयोगी नाहीये. रात्रीची झोप जी आहे ती साधारण कंपाऊंडलीज मिटल्यानंतरची जी वेळ आहे ती जर बघितली तर 7:30-8 ची वेळ येते. आता एवढ्या लवकर जर लोक कितीही मी सांगितलं ते झोपणार नाही, मलाच ते जमत नाहीये. तर रात्री 10 वाजता ते 11च्या दरम्यान जर तुम्ही झोपायला लागलात आणि सकाळी जर पहाटे 3:30 पासून 6 पर्यंत जर उठायला लागलात तर त्याची जी झोप आहे ती पित्ताला शमन करणारी, वाताला शमन करणारी आणि प्राकृत कफामुळे शरीराचं संवर्धन करणारी अशी आहे. आणि ती जर तशी असेल तरच तुमच्या शरीरातली व्याधी प्रतिकार शक्ती ही चांगली वाढू शकते आणि तुमचे आजारपण येत नाही, असं आहे. प्रेक्षको, स्वतःच्या शरीराला एक प्रकारची शिस्त लावणं आणि सोबतीला जर पंचकर्मासारखे आयुर्वेदाचे जर उपचार असतील तर त्याचा चांगला फायदा तुमच्या शरीराला होऊ शकतो. आता वेळ झाली आजच्या आरोग्य सल्ल्याची. बघूया आजचा आरोग्य सल्ला काय आहे ते. आजचा आरोग्य सल्ला आहे, संपूर्ण शरीराला दररोज तिळतेल लावणे, जेवणाच्या वेळा नियमित करणे, रात्री 9 ते 10च्या दरम्यान झोपणे व पहाटे 4 ते 5च्या दरम्यान उठणे यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते. मधुर, आम्ल, लवण, कटू, तिक्त कषाय या 6ही चवींचा वापर आहारात केल्यास रोगप्रतिकार शक्ती वाढते. आपल्या शक्तीच्या अर्ध प्रमाणात व्यायाम केल्यास रोगप्रतिकारक शक्ती वाढते. रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी प्रकृतीनुसार च्यवनप्राश, ब्राह्म्य रसायन, त्रिफला रसायन सेवन करावे. प्रेक्षको, आजच्या तज्ञांशी थेट संपर्क साधण्यासाठी त्यांचा पत्ता, दूरध्वनी क्रमांक आणि ईमेल आयडी आम्ही दाखवत आहोत, तो कृपया तुम्ही नोंदून घ्यावा. आजचा तज्ञांचा पत्ता आहे श्री विश्रामृत आयुर्वेदीय चिकित्सालय व पंचकर्म केंद्र, सिद्धी प्लॅटिनम, पहिला मजला, 1369 सदाशिव पेठ, नातू बाग, बाजीराव रोड, पुणे 411030. दूरध्वनी क्रमांक आहेत 020, हा STD कोड आहे, 244-30262. मोबाईल क्रमांक आहेत 09595810727 किंवा 908087347921. ईमेल आयडी आहे श्रीविश्वामृत@gmail.com. आता बघूया आजच्या हॅलो डॉक्टर कार्यक्रमाचं पुनःप्रक्षेपण कधी आहे ते. आजचा हॅलो डॉक्टरचा कार्यक्रम हा आमचा प्रायोजित कार्यक्रम होता. त्याचं पुनःप्रसारण हे सोमवारी दिनांक 18/9/2015 रोजी सकाळी 9 वाजता आहे. विषय आहे रोगप्रतिकार शक्ती आणि आयुर्वेद. तारीख होती आमची 28/9/2015 सोमवारी सकाळी 9 वाजता. आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा आम्हाला जाणून घ्यायची इच्छा आहे. तसेच ज्या डॉक्टरांना आमच्या हॅलो डॉक्टर कार्यक्रमात प्रायोजित कार्यक्रम करायचा आहे त्यांनी कृपया आमचा पत्ता नोंदवून घ्यावा. आमचा पत्ता आहे निर्माता हॅलो डॉक्टर, दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400030. ईमेल आयडी आहे हॅलो डॉक्टर ddkmumbai@gmail.com व आमचे फेसबुकला पेज देखील आहे. त्याचा आहे www.facebook.com/tdsayadri.in. सर, माझा पुढचा प्रश्न आहे की रोगप्रतिकार शक्ती कमी झाल्याने कोणकोणत्या प्रकारचे आजार उत्पन्न होत असतात सर? कसं आहे, जंतूंचा संसर्ग होणं, अंगावरती बुरशी वाढणं किंवा कोणत्याही इन्फेक्शनला पटकन बळी पडणं, ही जी प्रक्रिया आहे ही व्याधी प्रतिकार शक्ती कमी झाल्याचंच लक्षण असतं. एस्पेशली अंगावरती बुरशी वाढणं, जिवंत शरीराची बुरशी वाढणं म्हणजे एक प्रकारची वनस्पती येते आणि ती आपल्या शरीराची वाढत जर असेल तर आपल्या शरीरातली इम्युनो सिस्टीम मार खाते ह्याचा अर्थ असतो. आणि बऱ्याच लोकांना अँटीबायोटिक खूप घेण्याची सवय असते, स्टिरॉइड्स घेण्याची सवय असते आणि त्याचा परिणाम म्हणून सुद्धा व्याधी प्रतिकार शक्ती कमी झालेली आढळून येते. कारण ती जी आहे ती भरून निघत नाही आणि त्यामुळे ह्या गोष्टी घडतात. तर सततची सर्दी होणं, सतत खोकला असणं, सतत तोंड येणं, अंगावरती बुरशी वाढणं, अंग खाजणं, शीतपित्त उठणं, कधी भूक लागते कधी नाही लागणं असं होणं, डोक्यामध्ये कोंडा होणं, या चिडचिड फार होणं, एखाद्या गोष्टीवरती फोकस करता न येणं, या सगळ्या ज्या गोष्टी त्या व्याधी प्रतिकार शक्ती कमी झालेल्याचं लक्षण असतं आणि त्यासाठी वेगळी ट्रीटमेंट ही जी आहे ती करायला लागते. सर, मला याला अनुसरून एक पुढचा प्रश्न विचारायचा की तुम्ही वेगवेगळे आजार सांगितले
तर त्याच्या विरुद्ध आयुर्वेदातून रोगप्रतिकार शक्ती कशी वाढवता येते सर? मी काही वनस्पती आणले ते माझ्या मते आपण पटापट बघून घेऊया नक्कीच, की नक्कीच. प्रत्येक प्रेक्षकांनो आजारासाठी लक्षात घ्या त्या की सर गोष्टी नियमितपणे आपल्याला इथे हिरव्या वनस्पती आणत असतात ज्याचा चांगला फायदा तुम्हाला होऊ शकतो. त्यामुळे ते नोंदवून घ्या. घरच्या घरी तुम्ही त्याच्यावर काहीतरी संस्कार करून, सर सांगतील त्याप्रमाणे संस्कार करून त्याचा चांगला फायदा तुम्हाला होऊ शकतो. सर काय सांगणार या वनस्पतीबद्दल? आता ही जी वनस्पती आहे आपल्या हातामध्ये, ही इथं गुळवेल नावाची वनस्पती आहे. ही बऱ्याच वेळा मी दाखवलेली आहे. बरोबर. बदामासारखं पान असलेली ही वनस्पती. या त्या वनस्पतीचा जर काढा घेतला गेला तर रक्त आणि मांसाशी संबंधित आणि रसाशी संबंधित कोणताही आजार न होण्यासाठी ही वनस्पती उपयोगी पडते. दुसरी वनस्पती इथं जी आहे ती अश्वगंधा नावाची वनस्पती आहे. तर या अश्वगंधाचं चूर्ण जर पोटामध्ये घेतलं तर हाडांशी संबंधित, गर्भाशयाशी संबंधित आणि सेक्स ऑर्गनशी संबंधित इम्युनिटी जी आहे ती उत्तम पद्धतीने वाढते. त्याच्याबरोबर इथं ही वरती जी वनस्पती दिसतीये ही सहदेवी नावाची वनस्पती आहे. तर संसर्गजन्य विकारामध्ये ताप जे वेगवेगळ्या पद्धतीचे व्हायरल फिवर्स येतात त्यासाठी या वनस्पतीचं मूळ जे आहे ते कमरेला किंवा छातीला बांधण्याचा सल्ला दिलेला आहे आणि पोटात सुद्धा ते घेता येतं. तर ह्याचा जो गंध आहे एक प्रकारचा वेगळा गंध येईल आणि त्या गंधामुळे ते जंतू जे आहे ते याच्यापासून दूर राहतात आणि मायक्रोस्कोपवरती बघितल्यानंतर तिचा एक स्वतःचा आभा जी आहे ती या वनस्पतीची आपल्याला दिसते. तिथं बला नावाची ही वनस्पती आहे. यकृताचे आजार, शुक्र धातूशी संबंधित आजार आणि रक्ताशी संबंधित आजार जे आहे ते उत्तम पद्धतीने कमी करण्यासाठी वनस्पती उपयोगी पडते. दुसरी एक वनस्पती इथं जी आहे ती तुम्हाला दाखवतं. हे वेखंडाचं झाड आहे. दैनंदिन जीवनातील वनस्पती प्रेक्षक लक्षात मज्जातंतूशी संबंधित कोणताही आजार असेल आणि मस्तिष्काशी संबंधित आजार असेल किंवा फोकस करता येत नसेल, कॉन्सन्ट्रेशन होत नसेल, स्ट्रेस टेन्शन, एन्झायटी असेल तर या वनस्पतीचं मूळ जे आहे ते दुधावरती आणि तुपावरती जर घेतलं गेलं तर उत्तम पद्धतीने आपल्या शरीरातले आजार जे आहेत ते मस्तिष्काच्या संबंधीने कमी होतात. ही जी वनस्पती आहे ती मुसली नावाची वनस्पती आहे आणि ही जर पोटात घेतली गेली तर कॅन्सर पासून सुद्धा बचाव होऊ शकेल की काय अशी आत्ताची परिस्थिती दवाखान्यामध्ये आम्ही जेव्हा रुग्णांना हे वापरतो त्याला लक्षात येते. मुसली, चंदन, डिंक बाबळीचा जो आहे तो आणि केशर यांचं चूर्ण जर एकत्र केलं गेलं तर आपल्या शरीरातली व्याधी प्रतिकार शक्ती वाढते आणि जनन सामर्थ्य जे आहे ते पेशंटचं चांगलं होतं. प्रेक्षको आपल्या दैनंदिन जीवनातल्या वनस्पती असतात ज्या की गुळवेल, सहदेवी, बला, शतावरी या दैनंदिन जीवनातल्या वनस्पती आहे व त्याचा चांगला फायदा आपल्या रुग्णांना होऊ शकतो. सर माझा पुढचा प्रश्न आहे की साथीच्या रोगांचा आयुर्वेद कसा विचार करतो सर? काय साथ उत्पन्न होत असताना जे जंतू आहेत ते तर एक तर पाण्यातून येतात, फिकोरल रूटने अन्नातून तरी येतात किंवा हवेतून येतात किंवा रक्ताचा संसर्ग, लाळेचा संसर्ग याच्यातनं ह्या गोष्टी येत असतात. तर ह्याच्यासाठी आयुर्वेदाने जनोपदोपनिषदे अध्याय नावाचा एक अध्याय सांगितलेला आहे आणि ह्याच्यामध्ये धूपन चिकित्सा खूप महत्वाची असते. मेडिकेटेड वॉटर पिणं हे खूप महत्वाचं असतं. तर गुग्गुळ, राळ, जटामांसी, सर्पनिर्मुख म्हणजे सापाची कात अशा गोष्टी ज्या आहेत त्याचं जर धूप केलं गेलं तर हवेतून येणारी बरीचशी इन्फेक्शन जी आहे ती टाळता येतात. घाणेरड्या पाण्यातून उत्पन्न होणारा लेप्टोस्पायरोसिस नावाचा जो लेप्टोस्पायरोसिस नावाचा आजार आहे त्यासाठी पुरुष विरेचनीकरण आणि मूत्र विरेचनीकरण वापरणं हे खूप उपयोगी पडतं. ह्याच्यानंतर आपण जे अन्न खातो ते मेडिकेटेड फूड देण्याची पूर्वीच्या काळी पद्धत होती. तर जो आजार आलेला आहे त्या आजाराला प्रतिरोधी अशी जी वनस्पती आहे त्यांनी सिद्ध केलेली किंवा त्याच्या काढ्यात तयार केलेलं जर अन्न खाल्लं गेलं तर तो आजार येतच नाही. घरच्या सगळ्या लोकांना त्याच्यापासून प्रोटेक्शन मिळू शकतं. ह्याच्याबरोबर मगाशी सांगितलं तसा कर्णवेधन संस्कार लहानपणी झाले नसेल तर तो करून घ्यावा. आणि ह्याच्याबरोबर पाणी जे आहे ते आपल्याला असं वाटतं की कोणत्या तरी कंपनीच्या मशीनमधनं शुद्ध केलेलं पाणी म्हणजे सगळं झालं. तर त्याच्याबरोबर पाण्यातली घाण काढणारी इतर काही औषधं असतात. दुर्जल जेता रस म्हणून औषध आहे ते घेतलं तर पाण्यापासून उत्पन्न होणारी इन्फेक्शन जी आहेत किंवा साथी जे आहेत त्याच्यात आपण थांबवू शकतो. तर ह्या गोष्टीचा जवळच्या वैद्याकडनं जाऊन तुम्ही अभ्यास करून घ्या आणि आपल्या व्यवहारामध्ये ते तुम्ही वापरायला सुरुवात करा. नक्कीच सर. प्रेक्षको आज मला काही आयुर्वेदातल्या ओळी आठवल्या. स्वस्तस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य व्याधी परिमोक्षणमचं. म्हणजेच आयुर्वेदाचे प्रयोजन हे एका देठाला लागलेल्या दोन फळांसारखे आहे. स्वस्थ व्यक्तीच्या स्वास्थ्याचं रक्षण करणं आणि व्याधी झालेल्या व्याधीच्या व्यक्तीचं रक्षण करणं हे त्यामुळे साध्य होऊ शकतं. आणि अर्थातच या दोन्ही प्रयोजनांच्या सिद्धीसाठी रोगप्रतिकार शक्ती वाढवणं हे गरजेचं आहे आणि ते साध्य होऊ शकतं आयुर्वेद चिकित्सा पद्धतीच्या माध्यमातून. सर आज आपण इथे आलात. ब्रह्मचर्य, पंचकर्म, रसायन, वाजीकरण तसेच वनस्पती यांचा किती चांगला फायदा होऊ शकतो याविषयी तुम्ही आमच्या प्रेक्षकांना महत्त्वपूर्ण माहिती दिली. त्याबद्दल सह्याद्री वाहिनीतर्फे व माझ्या हॅलो डॉक्टरच्या संपूर्ण टीमतर्फे मी आपला मनपूर्वक आभार व्यक्त करतो. नमस्कार.